बरेचसे पदार्थ असे असतात, की आपण फक्त ते ऊन असल्यानंतरच करू शकतो. जसे की एक प्रकारची आवळा कँडी असते, ती आपण फक्त ऊन असल्यानंतरच बनवू शकतो. म्हणजे त्याला प्रॉपर ऊन पाहिजे. ती उन्हामध्ये वाळली तरच दीर्घकाळासाठी टिकते. पण मी आज तुम्हाला दुसऱ्या प्रकारची आवळा कँडी कशी बनवायची हे सांगणार आहे. याला उन्हाची काहीच गरज लागत नाही. फक्त आवळे शिजवायचे, मिक्सरमधून काढायचे, गुळामध्ये मिक्स करायचे आणि त्याची कँडी बनवायची. इतकी सोपी आहे. तसेच आवळा कँडी बनवण्यासाठी जे बॅटर असते ते खूप चिकट असते. मग ते आपल्या हाताला आवळा कँडी बनवताना चिटकू नये किंवा आपण ज्या डिशमध्ये ते बॅटर काढणार आहोत तेच त्या डिशला चिटकू नये यासाठी खूप साऱ्या टिप्स मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितल्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ सोडून कुठेही जायचे नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नमस्कार, मी प्रिया. प्रिया रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण आवळा कँडी कशी बनवायची हे पाहणार आहोत. ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल. खायला तर खूप चटपटीत लागते. त्यामुळे मला तर ही आवळा कँडी प्रचंड आवडते. एखाद्या हवाबंद डब्यामध्ये जर आपण ही ठेवली तर वर्षभर आरामात टिकते. याला काहीच होत नाही. वेळ न घालवता चला तर मग सुरू करूया आज आपल्या छानशा रेसिपीला. आवळा कँडी बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो आवळे स्वच्छ धुवून नंतर ते सुती कपड्याने पुसून घेतले आहेत. आता काय करायचं, एक कढई घ्यायची, त्याच्यात अशी पाणी घालून घ्यायचे आणि नंतर त्यावरती अशा पद्धतीची चाळणी ठेवून त्यामध्ये सर्व आपल्याला आवळे ठेवून घ्यायचे आहेत. फक्त एवढंच की चाळणी आहे ती पाण्यामध्ये बुडू नये अशा पद्धतीने आपल्याला पाण्याची क्वांटिटी कमीच घ्यायची आहे. यावरती झाकण ठेवायचे आणि 15 मिनिटांसाठी आपल्याला हे आवळे मीडियम हीटवर शिजवून घ्यायचे आहेत. इथे साधारण 15 मिनिट झाले आहेत. आता आवळी बघू शकता की व्यवस्थित असे शिजले पण आहेत. यामध्ये जर आपण चाकू घातला तर पटकन आतपर्यंत जातो. याचा अर्थ आवळे आहेत ते व्यवस्थित असे शिजले आहेत. तसेच आवळ्याचे जे तोंड आहेत ते पण अशा पद्धतीने उमलले आहेत. आता काय करायचं, हे आवळे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे. आवळे थंड करून झाले की आवळ्याच्या ज्या पाकळ्या आहेत त्या सुट्ट्या करून घ्यायच्या आहेत आणि त्यामधील जे बी आहे ते आपल्याला काढून टाकायचे आहे. इथे आवळ्याच्या पाकळ्या सुट्ट्या करत असताना मी तुम्हाला इथे 2 प्रकारे करून दाखवणार आहे. हे बघा, पहिलं आपण ज्यावेळेस देठाकडच्या अपोझिट साइड म्हणजे वरच्या साइडने जर आवळ्याच्या पाकळ्या साइडला करायला गेलो तर काय होतं, त्याचा खूप सारा पार्ट आहे म्हणजे आवळ्याचा खूप सारा पार्ट आहे तो अशा पद्धतीने बियाला चिटकून राहतो आणि तो पटकन निघत पण नाही. पण मी तुम्हाला आणखी एक प्रकारे आवळ्याच्या पाकळ्या आहेत त्या सुट्ट्या करून दाखवते. जो देठाकडचा भाग असतो तिकडून जर आपण काढायला सुरुवात केली तर बियाला बिलकुल पण काहीच चिटकून राहणार नाही. सर्व काही वेगळं होते आणि फक्त बी आहे ते सेपरेट होते. आता ही आपण जे आवळ्याच्या पाकळ्या सुट्ट्या करून घेतल्या होत्या त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायच्या आणि आपल्याला याची अगदी स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. इथे आवळ्याची पेस्ट तयार करून झालेली आहे. आता गॅसवरती एक मी पॅन ठेवून घेतला आहे. यामध्ये आपण जी मिक्सरमधून बारीक केलेली पेस्ट होती ती घालून घ्यायची आहे. इथे मिक्सरमध्ये आपण ज्यावेळेस आवळा बारीक करत असतो त्यावेळेस तिथे एक थेंबही पाण्याचा वापर नाही करायचा. हे बॅटर आपण पॅनमध्ये घालून घेतल्यानंतर 3 ते 4 मिनिट परतून घ्यायचे. नंतर यामध्ये आपल्याला चिरलेला गूळ घालून घ्यायचा आहे. इथे मी अर्धा किलो आवळे घेतले आहेत त्यासाठी बरोबर 1.5 कप इथे गूळ घालून घेतला आहे. म्हणजे 1 कप गुळामध्ये 250 ग्रॅम गूळ बसतो. हे पूर्णपणे आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे. म्हणजे इथे गूळ आहे तो व्यवस्थित असा मेल्ट झाला पाहिजे. गूळ व्यवस्थित असा मेल्ट झाला की हे जे आवळा कँडीचे बॅटर आहेत ते आपल्याला साधारण 15 ते 20 मिनिट शिजवून घ्यायचे आहे. आता यामध्ये मी अर्धा चमचा ब्लॅक सॉल्ट घालून घेत आहे. तसेच चवीनुसार मीठ आणि 1 चमचा लाल तिखट. हे सर्व मिश्रण आहे ते आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे. हे मिश्रण परफेक्ट झाले का नाही ओळखायचे कसे हे मी तुम्हाला पुढे चालून सांगणारच आहे. एवढंच की आवळा कँडी बनवण्यासाठी पेशन्सची गरज आहे. म्हणजे हे कधी एकदाचे पटकन शिजते आणि कधी त्याची कँडी बनवून खाते असे झाले आहे मला. साधारण 10 मिनिट झाले तुम्ही इथे बघू शकता. हे बॅटर आहे ते बऱ्यापैकी थिक झाले आहे. एक साधारण 10 मिनिटासाठी आपल्याला हे आणखी शिजवून घ्यायचे आहे. पण हे झाकण ठेवून असेच नाही ठेवून द्यायचे. ते अधूनमधून सतत हलवत राहायचे नाहीतर ते पॅनच्या तळाशी चिटकू शकते. आता कँडी बनवण्यासाठी हे बॅटर परफेक्ट आहे की नाही हे ओळखायचे कसे? तर यामध्ये काही पोर्शन घ्यायचा, तो पूर्णपणे थंड करायचा आणि अशा पद्धतीने त्याची गोळी बनवून बघायची. प्रॉपर अशी गोळी बनत असेल तर समजायचे की हे बॅटर अगदी परफेक्ट आहे. बॅटर गरम-गरम असतानाच आपल्याला दुसऱ्या डिशमध्ये काढून घ्यायचे आहे. इथे मी डिशला तूप लावून घेतले होते. यामुळे काय होते बॅटर बिलकुल पण डिशला चिटकून राहत नाही. आता हे पूर्णपणे थंड करून घेतले आहे. हाताला तूप लावायचे आणि याचा छोटासा पोर्शन घ्यायचा आणि छोट्या-छोट्या गोट्या असतात किंवा त्याच्यापेक्षा थोड्याशा मोठ्या साईजचे इथे आपल्याला आवळा कँडी बनवायची आहे. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते अशा पद्धतीने. आता इथे काय केले आहे मी, जी पिठी साखर म्हणजे पिठी साखर पण नाही म्हणता येणार. आपली जी साखर आहे ती मिक्सरमध्ये घातली आणि पल्स मोडवर ऑन ऑफ करत ही
फिरवून घेतली आहे. यामुळे ही थोडीशी जाडसरच साखर आहे. आवळा कॅन्डी बनवलं की काय करायचं, साखरेमध्ये हा गोळा कोट करायचा आणि नंतरच तो साईडला ठेवून द्यायचा आहे. जर आपण असेच एकावर एक गोळे ठेवत गेलो तर ते एकमेकाला चिटकून बसतील. पण आपण जर त्याला पिठी साखर लावून घेतली तर ती बिलकुल पण चिटकणार नाहीत. आता एक्स्ट्राची जी साखर आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे. त्यामुळे अशा पद्धतीने मी इथे चाळणी घेतली आहे. यामध्ये आवळा कॅन्डी घालायची आणि अशा पद्धतीने चाळून घ्यायची. यामुळे काय होतं तर एक्स्ट्राची जी साखर आहे ती निघून जाते. अशा पद्धतीने इथे आपली आवळा कॅन्डी बनवून झालेली आहे आणि ही स्टोअर करण्यासाठी अशा पद्धतीने एखादा काचेचा किंवा तुम्ही प्लास्टिकचा जरी डब्बा असेल तर ते घेऊ शकता आणि त्यामध्ये आवळा कॅन्डी स्टोअर करून ठेवू शकता. तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी युट्यूबवर प्रिया रेसिपी मराठी चॅनल पटकन सबस्क्राईब करा. आज वेळात वेळ काढून तुम्ही माझा हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून आभार. चला तर मग भेटूया अशा छानशा नेक्स्ट रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.